संत मंडळींना माझा वंदनपूर्वक नमस्कार. काही चुकलं असेल तर या लेकराला क्षमा करा. सर्व ज्ञानी संत मंडळी, सर्व वेदवेत्ते विद्वान मंडळींना माझा नमस्कार असो. लेकरू जर काही चुकलं तर त्याला क्षमा करा. आपण क्षमा करण्यास समर्थ आहात. भगवंत पांडुरंग तुला वंदन करून संत तुकाराम महाराज अभंग गाथा थोडे पठण करतो. या लेकराला समजून घ्या. रामकृष्ण. देव हातामध्ये सुदर्शन चक्र गदा घेऊन कार्य करत असतो. भक्तांना जवळ करून त्यांचा सांभाळही करतो पांडुरंग. मात्र दुर्जनाचा संहार करतो. मूळचे परब्रह्म हे निर्गुण निराकार, परंतु विठ्ठलाच्या रूपाने ते सगुण साकार झाले. विविध गुणाने सालंकृत झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताच्या मनात जी जी पवित्र इच्छा असते ना, भक्तांच्या मनामध्ये जी जी पवित्र इच्छा असते, भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडुरंग ती पूर्ण करत असतो. एका धनगराचा बोकडाचा नुकताच मृत्यू पावला होता. एका धनगराचा एक बोकड नुकताच मृत्यू पावलेला असतो आणि तो मंदिरात जाऊन पुराण ऐकावयास बसतो. गावाच्या मंदिरामध्ये पोथी ऐकायला जातो. पुराण सांगणाऱ्यांची दाढी पाहून तो रडू लागतो. हुंदके देत नाक पुसत तो रडत होता. श्रोत्यांना त्यांचे खरे प्रेम वाटत होते. जे श्रवण करत होते त्यांना वाटतं की हा खरोखर रडतो की काय. परंतु त्या धनगराच्या मनातील वेगळीच भावना लोक जाणत नव्हते. त्याने आपले अश्रू सावरण्याचा प्रयत्न केला, पण अश्रू मात्र आवरेना. त्याला बोकडाची नखे, खुरे पुन्हा पुन्हा आठवण येत होती. कोणाला? त्या धनगराला. त्याला मुखातून काहीच बोलता येईना. तो मनात विचार करत होता की शेळीच्या कळपात असलेला एकुलता एक बोकड गेला. पुराणिकाने दृष्टांतासाठी 2 बोटे दाखवली, तर तो म्हणाला होता, माझ्या बोकडाला 2 शिंगे 4 पाय होती. त्या धनगराच्या मनात परमार्थ नव्हता, फक्त बोकड मेल्याचे दुःख होतं. त्याच्या अंतःकरणात जो भाव होता तो मुखाच्या वाटे प्रगट झाला. तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरणात असणारी कोणतीही वाईट गोष्ट केव्हा तरी मुखा वाटे प्रगट होते. जी पिंडी ते ब्रह्मांडी. दुष्ट माणसाच्या संगतीची घाण विष्टे समान असते. दुष्ट माणसाच्या संगतीची घाण ही विष्टे समान असते. त्यासाठी दुष्ट माणसाला पाहिल्याबरोबर त्याच्यापासून दूर निघून जावं. त्याचं कधी तोंड सुद्धा बघू नये. हे सज्जन हो, तुम्ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. तुम्ही त्यांच्या संगतीत राहू नका अथवा त्यांच्याबरोबर एकही शब्द बोलू नका. दुर्जन माणसाच्या मनात सदैव वाईट विचार असतात. अंतर आणि बाह्य दोन्ही त्याची बाजू दुर्गुणानेच भरलेली असते. एखाद्या ठिकाणाहून जशी घाण वाहत असते, तसे दुर्जनाच्या मुखातून सतत वाईट शब्द,
प्रगट होत असतात, वाईट शब्द निघत असतात. पिसाळलेल्या कुत्रे जसे कोणाच्या तरी पाठीमागे भुंकत सुटलेले असते, त्याचप्रमाणे दुर्जनांचा स्वभाव असल्यामुळे त्याच्यापासून भिवून वागावं, त्याच्यापासून दूर राहावं. दुर्जनाची संगती चांगली नाही. तो जेथे राहतो ती वस्ती सोडून जावं, एवढं शास्त्राने आणि भगवंताने सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलेलं आहे. दुर्जनाची संगत नको रे बाबा. धर्मशास्त्रात काय सांगितलं, तुकाराम महाराज काय म्हणतात, दुर्जनाबद्दल किती वर्णन करावं. दुर्जन म्हणजे प्रत्यक्ष नरकच आहे असं आपण जाणावं. कारण नसताना तो नेहमी वित्तंडवाद घालत बसतो. जो मनुष्य शुद्ध बीजाचा नाही हे जाणावे, त्याची बुद्धी अत्यंत सामान्य असते. वेद शास्त्र याच्यातील प्रमाण, वचनाचे प्रमाण मानत नाही, शास्त्र मानत नाही, धर्म मानत नाही. तसेच साधू संत पुरुषांचे विचारही मनात आणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मद्यपान करण्याच्या घरी मिष्टान्न असले तरी ते खाऊ नये. त्याप्रमाणे दुर्जनाचे हृदय वाईट विचाराने भरलेले असते, त्यामुळे त्यांना स्पर्श करूही नये. जो आपले बोलणे सदैव बदलत असतो, त्याची बुद्धी कधी स्थिर नाही असे जाणावे. त्याचे लांबून देखील दर्शन घेऊ नये. वाईट बुद्धीच्या माणसाच्या पंक्तीला भोजन करावयासे देखील बसू नये. जो संतांची सदैव निंदा करत असतो आणि दुर्जनाला आपले काम साधून घेण्यासाठी नमस्कार करत असतो, तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या पोटात एक विचार असतो, मुखात दुसरा विचार बोलत असतो. अशापासून नेहमी दूर राहा. एका चोराने दुसऱ्या चोरास चोरी कशी करावी असे शिकवलं तर तो अट्टल चोरी करणारा होतो. व्याभिचारी स्त्रीच्या सान्निध्यात चांगली स्त्री आली तर ते हळूहळू व्याभिचारी बनू लागते. पण तुकाराम महाराज म्हणतात, दुर्जन लोक वाढत चालले तर त्यांच्या संगतीने समाज पुढे काय होणार याची चिंता लागून राहिली आहे. एकदा लग्न मंडपाच्या दारी एक वयस्कर विक्षिप्त माणसाला अवस्था पाहण्यासाठी उभे केले. हा मंगलमय प्रसंग आहे हे न जाणता तो विक्षिप्त माणूस वधूवरास अभद्र बोलू लागला. ज्याला कोणत्या वेळी काय बोलावे हे कळत नाही, त्याला मंगल प्रसंगी पुढारी पण देऊन काय उपयोग. तुकाराम महाराज म्हणतात, अशा विक्षिप्त माणसाला प्रारंभी तेथून दूर करावं. जो नित्य पाठ न म्हणता, नैवेद्य न दाखवता भोजन करू लागतो, त्याला श्वानाप्रमाणे मानावे. त्याला मानव जन्म मिळाला तरी त्याने व्यर्थ घालविला, त्याला बैलच म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बैल आहे तो भूमीला भार आहे. मानव जन्माचा कुलाचार त्याला काही माहीत नाही, तो पूर्वजांचा शत्रू आहे. तो त्यांना अघोर नरक भोगवयास लावतो. त्यांच्या मुखात नेहमी अमंगलवाणी प्रकट होत असते. स्वप्नात देखील कधी खरी बोलत नाही. जगात यापेक्षा पापी दुसरा कोणी नाही. जो स्वतः एकटे पोट भरत असतो, भूत मात्राबद्दल त्यांच्या मनात कधी दयाभाव नसतो. कधी कुत्र्याला एक तुकडा सुद्धा टाकत नाही, एक भाकरीचा या ठिकाणी तुकडा टाकत नाही. पशुपक्ष्यांविषयी त्याला दया नाही. पशुपक्ष्यांना जो भरपळून खातो ना,
त्याच्या जीवनामध्ये होरपळण्याचे दिवस आल्याशिवाय राहत नाही. देव परमेश्वर त्याला शिक्षा तर देतोच. ज्याला भूतमात्राबद्दल त्याच्या मनात दयाभाव नाही, अशी अतिथीद्वारी आला तरी तो त्याच्या मागे लागून त्याला हाकलून देत असतो. अतिथी देवो भव. अतिथीला कधी भाकरी देणार नाही, त्याचा सत्कार करणार नाही, त्याला हाकलून देतो. जो संतांचे पूजन करत नाही, पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा करत नाही, म्हणजे यमाला दिलेली ही देणगी आहे. यमाकडून त्याला अतिशय कठोर यातना भोगाव्या लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसास भाग्याचा अनमोल मानव जन्म मिळून देखील त्याने या मनुष्य जन्माची पूर्ण हानी केली. विश्वाला चालवणाऱ्या देवास विसरून प्रपंचातील सर्व गोष्टी माझे माझे म्हणून जीवन त्या ठिकाणी तो व्यर्थ घालवतो. स्वतःची मुलगी, गोमाता यांची विक्री करून जो पैसा घेतो त्याला पापी हे नाव शोभून दिसते. स्वतःची मुलगी, गोमाता व कथा, बघा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्वतःची मुलगी, गोमाता व कथा यांची विक्री करून जो पैसे घेतो त्याला पापी हे नाव शोभून दिसते. धर्मशास्त्राप्रमाणे माणसाचे गुण अवगुण ठरवता येतात. तो कुठे जन्मला, केव्हा जन्मला, कोणत्या कुळात जन्मला हे महत्त्वाचे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आशेने बद्ध झालेले माणसे जी करू नयेत ती कर्म करतात आणि नरकात जातात. विष्णू आणि शंकर एकाच चैतन्याचा आविष्कार असल्यामुळे त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचा भेद किंवा वाद करू नये. भगवान शंकर रामाचं स्मरण करतात, राम शिवाचं स्मरण करतात. हरिहरा भेद न दुसरा. शंकराच्या हृदयात विष्णू आहे आणि विष्णूच्या हृदयात शंकर आहे. गोडी आणि साखर जसे एकरूप आहेत असे त्यांचे ऐक्य आहे. फरक करणाऱ्या माणसास फक्त एक अडचण असते, ती म्हणजे वेलांटीची. तुकाराम महाराज म्हणतात, डाव्या आणि उजव्या बाजूस मिळून एक शरीर असते, त्याप्रमाणे शिव आणि विष्णू हे एकच परमात्मा आहे. धर्मशास्त्राचे प्रवचन करण्याच्या वेळी गंध, अक्षता, पूजन इत्यादीचा मान श्रोत्याच्या आधी प्रवचनकाराचा असतो. श्रोत्यामध्ये एखादा संन्यासी बसलेला असला तरी त्याला मान देणे योग्य नाही. मानवी शरीरामध्ये मस्तक हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यानंतर त्याच्या हातापायांना महत्त्व असते. या धर्माचे पालन सर्वांनी करावे. ज्यावेळी मुलगा मोठा होऊन राज्यावर बसतो त्यावेळी वडील देखील राजाच्या नियमाप्रमाणे वागतात. याप्रमाणे सर्वसामान्य असलेली मर्यादा सर्वांनी पाळावी. देवालयातील मूर्ती कशाचीही असली तरी ती कमी प्रतीची होत नाही. देवाच्या पूजेची उपकरणे सुवर्णाची असली तरी ती नेहमी देवाच्या मूर्तीपेक्षा कमी प्रतीची मानावी. राजाच्या मस्तकावरील मुकुट साधा मणी व काचेचा मणी जरी असला तरी त्याच्या पायातील जोडे सुवर्णाचे असले तरी मुकुट मणीचे महत्त्व कमी होत नाही किंवा जोड्याला जादा महत्त्व येत नाही. जो अलंकार ज्या ठिकाणी शोभून दिसतो, तुकाराम महाराज म्हणतात, सेवकाचा मान हा स्वामीमुळे वाढलेला असतो. स्वामीचे नाव हे त्याचे धन आहे. त्याप्रमाणे संत जन हो, तुम्ही स्वामी आणि मी सेवक आहे. घरी मुले बाळे, पत्नी उपासामुळे मृत्युमुखी पडण्याची वेळ आली होती. परंतु गावातील लोकांना त्यांच्या श्रीमंतीचे वर्णन करून सांगत होता.
ज्यांच्यापाशी खोटे बोललो त्यांना घरी काय दाखवावे हा विचार मन येऊन तोंड लपवतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अशा लोकांची बनवाबनवी उत्तम प्रकारे जाणतो. आम्ही मात्र लोकांना फसवणाऱ्यापैकी नाही. मी गावचा वेस्कर तुम्हास जोहार म्हणून नमस्कार करत आहे. सारा मागण्यासाठी आलो. तुम्ही तुमच्या मागच्या जन्मीचा सर्व हिशोब नीट द्या, नाहीतर संसाराच्या खोड्यामध्ये चक्रामध्ये तुम्ही फिरत राहाल. तुम्ही धन्यासमोर हजर राहा, इकडे तिकडे जाऊ नका. तुम्ही सारा दिला नाही तर आमचा धनी शिक्षा करतो. ज्यावेळी सांगायचं असेल तर त्या धन्याला सांगा. सर्व प्रकारचा देह अभिमानांचा त्याग करा. आजच्या आज सारा भरण्याची तयारी करा. आजची घटका उद्यावर राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, शेवटच्या वर्षी अंतकाळी झाडा देते वेळी तुम्ही बचावल्याचे कोणते बोलणे चालणार नाही. म्हणून आत्ताच आपले हित साधा. ओ महाराज, वेस्कर आला आहे. आपल्या घरातून नामस्मरण, दान धर्म, सदाचार इत्यादी बाहेर येऊ दे. माझ्याकडे आणून द्या. जेव्हा मी आपल्या घरी येतो तेव्हा आपण कामामध्ये गुंतलेले असता. सवड नाही म्हणता, परंतु कधीतरी मला सात्विक दान द्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, मी उद्या तुम्हाला सारखा तगादा करीन. त्यावेळी मात्र तुम्ही जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहावे लागेल. देणा घेणाऱ्याचे सर्व कर्म करणारी बुद्धींची धारा आता संपली आहे. घर सोडून निघून गेली. काळोखीच्या रात्रीचा जो अंधार होता तो सर्व पिऊन टाकला. आता मी काळाच्या हाती लागणार नाही. जीवनाचे सार तत्व मी जपले. आता काही जगण्याचे देखील शिल्लक ठेवले नाही. दृश्य विश्वाने मायेच्या आधारे नाम रूपात्मक वेगळाच भाव मला दाखविला, परंतु मोह आता पूर्णपणे नाहीसा झाला. देवाच्या दरबारात देह आत्मबुद्धी ठेवल्यामुळे माझे शरीर, माझा देह काही वाटेनाशी झाले. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी काळाच्या अथवा कोणाच्याही हाती लागणार नाही. या अवस्थेचे वर्णन शब्दांनी करता येत नाही. रामकृष्ण हरी.